व्यवस्थित दे इकडं लेहला दाखला येत असाल तर बिलकुल इकडं पॅंगॉंग कडे येऊ नका. आम्ही सध्या आहे चांगले बाबा 5 जवळ, जिथं तुम्ही बघू शकता ऑक्सिजनची एकदम कमी आहे आणि सुदर्शनला खूप हे होत आहे. चला. आणि एक तुम्हाला सांगू का, हे होण्याचं कारण वर ऑक्सिजन कमी ते विषय सोडा, पण आपल्या महाराष्ट्राला जे 40 गावचा घाट डेंजर म्हणतात ना, तसे 100 घाट असतील इथं. 100 म्हणजे एकदा सुरू झालं ना तर डायरेक्ट 150 किलोमीटर 100 किलोमीटर सारखा घाट आहे. काय नाही होत बस. हा फर्स्ट टाइम असू दे, बस मजा येते. एवढं काय त्यामध्ये, इकडे आलाच कशासाठी मग. चलो चला. गणपती बाप्पा भागो. बरं वाटलं मला. कसं होतं एक्सपिरियन्स? चांगला होता का? एक नंबर. आवडलं? एक नंबर. सुदर्शनला मी विचारणार नाही कारण की सुदर्शन याच्या आधी केलेले. सुदर्शन कसं वाटलं? खतरनाक. प्रत्येकाने केलं पाहिजे की नाही? प्रत्येकाने केलं पाहिजे. तरी जीव नाही करणार. नमस्कार सगळ्यांना, कशा आहात तुम्ही? आज सुदर्शन आणि मी सारखी ड्रेसिंग मारलेली आहे कारण की आम्हाला थोडे फोटोशूट करायचे आणि मैत्रीचे थोडे व्हिडिओज काढायचे आहे, त्यामुळे आम्ही सेम कपडे घातलेले. सुदर्शन काय म्हणायचं याच्यावर? किती 4-5 दिवस झाले आमचे व्हिडिओ आणि फोटो काढणं नाही झाले, त्याच्यामुळे म्हटलं आज प्लॅन करू आणि फोटोशूट व्हिडिओ काढू जरा, कारण ह्याच आठवणी असतात. कारण मनालीचे आमचे 3-4 वर्ष आधीचे अजून बी फोटो पाहिलेत, मज्जा येते. हां, आणि आता विषय पूर्ण काय झालेला आहे तुमच्यासोबत शेअर करतोय. लास्ट 2 दिवस झालेले, म्हणजे ज्या दिवशी व्हिडिओ तुम्ही बघितला होता लास्ट, त्या दिवशी आम्ही लेहसाठी निघत होतो आणि लेहमध्ये विषय असा झाला की वरच्या साईडला जायचं होतं पॅंगॉंग लेकला. लेहमध्ये गेलो आम्ही, 1 दिवस मुक्काम केला, बॉडी स्टेबल केली, गोळ्या, औषधं, ऑक्सिजन सिलेंडर, मास्क वगैरे सर्व काही घेतलं आणि वरती जायचं होतं. ते चांगले बाबा स्पॉट आहे वरती, तिथं गेल्यानंतर थोडं ऑक्सिजनची कमी झाली आणि त्यानंतर सुदर्शनला थोडा त्रास होऊ लागला. मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे तसा, मी तुम्हाला तो दाखवेल कदाचित यूट्यूबला वगैरे टाकला तर तिथं त्रास होऊ लागला होता. मग तिथून आम्ही लगेच काढता पाय घेतला आणि मग आम्ही मनाली टूर तिकडून यायचं होतं. तर कालचा दिवस जो आहे पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्येच गेला आहे. तर आम्ही सरचू मार्गे आलेलो आहे, सरचू, केलंग, आणि आता सध्या केलंगच्या बाहेरच आहे. अटल टनल वगैरे लागेल पुढे आपल्याला. आणि एक तुम्हाला सांगू का, हे होण्याचं कारण वर ऑक्सिजन कमी ते विषय सोडा, पण आपल्या महाराष्ट्राला जे 40 गावचा घाट डेंजर म्हणतात ना, तसे 100 घाट असतील इथं. 100 म्हणजे एकदा सुरू झालं ना तर डायरेक्ट 150 किलोमीटर 100 किलोमीटर सारखा घाट आहे. पूर्ण खाई आहे. 13 म्हणजे पूर्ण उंची तर 17,000 18,000 गेलो ना आपण हायस्टली. 18,000 फीट वर गेलो होतो आम्ही. एका प्लेसला तर असं गेलोय आम्ही जिथं ते जगामधलं 12व्या नंबरचं सर्वात उंच प्लेस आहे. हा, तर ते एवढं अवघड आहे ना, म्हणजे काय जीवावर उद्धार होऊन इकडे येऊन मतलब नाहीये. ज्याला खरंच बाबा ट्रेकिंगची आवड आहे, बघायची आवड आहे ना, त्यानंच यावं, नाही तर इकडं सोपं नाहीये का. गाडी घेऊन यायचं म्हटलं ना तर लय मोठं टास्क आहे. माझं काय ते फिरून आज सध्या पण डोकं दुखतंय, पर्याय नाही गाडी चालवल्याशिवाय आता. आणि गाडीचा कसा विषय झालेला आहे की सुदर्शन वगैरे चालवतोय, तर सुदर्शन वगैरे गाडी चालवतोय, तर आम्ही पूर्ण आरामाची काळजी घेतोय. पण तेच विचार केलाय बाबा की ठीक आहे. आणि ही कसं आहे, तुम्ही म्हणताय तो एकटा गाडी चालवतोय, हे सगळ्या गोष्टी पटताय मला. मी पण त्याला हॅट्स ऑफ करतो की सुदर्शन इथून तिथून एकटा गाडी चालवतोय. मी पण गाडी शिकलोय, पण प्रॉपर अशी येत नाही कारण इकडे सगळे घाटच आहे, त्यामुळे तो माझ्या हातात देत नाही. रवी व्हायला पण येते, तो का देत नाही गाडी हातात? कोण नाही. कसं आहे माहिती आहे का, इकडं एवढं सोपं नाही. इकडं साईडला जर खाई दिसली ना तर क्लच आणि ब्रेकचा काही मेळच लागणार नाही, त्याच्यामुळे रिस्क कशाला. हळूहळू चालवायची, पण घेतोय सगळं. आणि परफेक्ट चालवणं वेळ लागेल ना थोडा, तर त्यामुळे जरा तुम्हाला बोलताय तुम्ही तर बोला, काय मला काही विषय नाही त्याचा, बोलू शकता तुम्ही. आणि हा विषय मी मान्य करतो की सुदर्शन गाडी एकटा चालवतोय, मलाही त्याची कीव येते, मलाही त्याचं काळजी आहे. त्यामुळे आम्ही इथून तिथून सगळ्या रूमच करतोय झोपण्यासाठी. आम्ही रन फक्त 10 वाजेपर्यंतच करतोय, जास्त वेळ करत नाही, जेणेकरून त्रास नाही झाला पाहिजे शरीराला. आणि रात्रभर झोप झाली, दुसऱ्या दिवशी आम्ही फिरवू व्यवस्थित. आता 7-8 दिवस झालेले बाहेर निघून. त्याला विजू भाऊला आता इथून तिथून त्रास होतो. विजू भाऊन आता सध्या काहीच नाही खाल्लेले. विजू भाऊ बरं वाटतंय का आता? काय सांगा मित्रांनो, आज 48 तास झाले, तेव्हापासून जेवढं खाल्लं तेवढं सब बाहेर आहे.
पण एवढंच नाही आहे. आता काय करणार, परेशान तर आहे, पण शेवटी थोडंसं खायचं आणि निघायचं, असंच चालतं. त्याला आत्ता लेमन टी पाजली बघा, तेव्हा तो ओके झाला आहे. आणि सगळ्यात मोठं एक दुःख माझ्यासोबत झालेलं आहे की सुदर्शनचं ते ऑक्सिजन वगैरे कमी होत ते सगळ्यात मोठं दुःख आहे म्हणा. पण त्याच्यापेक्षा एक वेगळं दुःख असं की मी 2 दिवसापासून जे व्हिडिओ घेतले होते गोप्रोमध्ये, तिथं माझं मेमरी कार्ड फॉर्मॅट झालं आहे आणि सगळा डाटा चालला गेलेला. आता हा न्यू शूट करतो आहे, हे आवाज कमी करू नये सगळं. तर आता हे नवीन शूट करतो आहे, त्यामुळं आता जरा व्हिडिओ उशिरा येईल किंवा येईल ते मी नाही सांगू शकत. व्हिडिओ झाला पूर्ण तर मी टाकेल, तुम्हाला अटल टनल पण दाखवेल. मस्त एन्जॉय होतो आहे, सगळं होतं आहे. ठीक आहे, वरच्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला थोडंफार त्रास होऊ शकतो कारण की ते झाडं वगैरे नाही आहे, तर ऑक्सिजन वगैरेचा प्रॉब्लेम आहेच. तर त्यामुळे ऑक्सिजन मास्क वगैरे दोन्ही सिलेंडर 2 घेतलेले आहेत आणि ते कंटिन्यू. आता पण आम्ही अटल टनल वगैरे जातो, इकडं काही एवढा त्रास नाही कारण की प्रत्येक ठिकाणी झाडं वगैरे सगळे आहेत, तर त्यामुळं ओके, काही प्रॉब्लेम नाही सध्या. आता हा पण घाटच आहे, हा घाट क्रॉस करून आपल्याला पुढे जायचं आहे. त्यानंतर आता 2 दिवस, आता जवळपास 7-8 दिवस झालेले आहेत, मी पण लेकरांना भेटलेलं नाही, तर मला पण त्यांची आठवणी वगैरे येते. तर ते एक विषय असतं, तुम्हालाही खूप मिस करत असाल व्हिडिओमध्ये. पिहू, रितू, परी हे सगळेजण, आई, कोमल हे सगळ्यांना मिस करत असाल. पण ठीक आहे, आपण काय करूया, आता इथून निघूया. थोडं काही मार्केट वगैरे तुम्हाला दाखवेल मी या व्हिडिओमध्ये, तर ते तुम्ही बघा आणि नंतर मग मी तुम्हाला परत भेटतो. ठीक आहे, आता हे सगळ्यांना त्रास होणं चालूच आहे. मागं तुम्हाला टावेल वाळू घातलेलं दिसत असेल, पण हे आपलं मिडल क्लास फॅमिलीचं एक लक्षण असतं, जे गाडीमध्ये आपण कपडे वगैरे वाळू घालतो. माझ्या पण इकडे एवढा मोठा पसारा आहे. आणि चला पुढे जातो मी तुम्हाला आणि भेटतो. आणि हो, इकडे डिझेलचं वगैरे काही इश्यू नाही आहे, तुम्ही डायरेक्टली येऊ शकता, सगळ्या ठिकाणी डिझेल भेटते. चला, तर इथं आम्ही आता झिप लाईन ट्राय करतोय. इकडे सुदर्शन आणि बाबासाहेब म्हणजे शंभू हे दोघं जण ट्राय करताय. जा उभा राहा, गुड जा ना, करतो त्याचा पलीकडे उभा राहा. हा, येतो व्यवस्थित, हा तसंच घे, जा. छान मजा येणार यांना. हात पकडा एकमेकाची, हा मजा येणार यांना. बसून जाय, अरे बस, ते पहिल्यांदा आहे त्याच. काही नाही होत रे, त्याला भेव वाटायला काय नाही होत. बस खाली, बस बस बस, हा ढकलायची गरज नाही, हात पकडा एकमेकाचा. काय टोचायला, अशा पद्धतीने बेल्ट लावला जातो आणि ही झिप लाईन आहे. ही झिप लाईन तिकडे जाणार आणि तिकडून पुन्हा परत आणणार. नाही नाही, बस रे, अरे काही नाही होत, बस. हा फर्स्ट टाइम असू दे, बस मजा येते. एवढं काय त्यामध्ये, इकडे आलाच कस साठी मग. चलो, चला, गणपती बाप्पा भागो गेला. मस्त मजा येते ना, त्याला लय वाटायला लागलं. उद्या थोडं काय फरक पडतो बोलले झाले तर. पाऊस पण चालू आहे इकडे मनाली मध्ये सध्या आम्ही, आणि मस्त मजा होईल. नाही अरे इथं नाही येत, ते इथं नाही येत, दुसरे जीपून तिकडे जाते खाली. ते कैमरा लेना है, उस साइड से लेके आ जाना. हा ये व्हिडिओ कॅमेरा पाहिजे पाहिजे, चांगला येईल ना व्हिडिओ. त्यांच्याकडून घे ना मग. साइड से मिल जाएगा. पैसे मागतील ते 500 रुपये, आपल्याला असून कशाला द्यायचे. आणि तो आपण कॅमेरा लेके त्यांना कॅमेरा गेलाय बाबा त्यांच्याकडे, आमचा गोप्रो. ते आल्यावर त्यांच्याकडून गोप्रोचं वगैरे शूट घ्यायचं आहे, त्यासाठी असा विषय चालू आहे. पकड हे, आमचा विजू काहीच करत नाही बाबा. का करत नाही बाळा? पाऊस चालू आहे, बरं पावसात काय रे बाबा, वाहून थोडी जाणार आहे. एवढसा पाऊस चालू आहे, वाहून जाणार आहे सांगा बरं मित्रांनो. आणि ह्या ज्या ऍक्टिव्हिटी असतात ना, ह्या आपल्या इकडं होत नाहीत. या करण्यासाठी आपल्याला इकडंच ट्राय करावं लागणार आहे. काय सांगा तुम्हाला आता विजू भाऊला, वातावरण किती खतरनाक झालेले. थोडंफार करावं लागतं प्रत्येक वेळेस, एवढं नसतं जमत ना. मग तुम्ही म्हणता तू चिडतो विजू भाऊवर, तू बोलतो का बोलत असेल, काहीतरी रिझन असेल ना. विजू भाऊ करणारे का अजून शेवटचं विचारलो, ते शेवटपर्यंत नाहीच म्हणतो तो. कायच बोला आता. ते दोघं जण येत आहे तिकडून, ते पण दाखवतो तुम्हाला. पाऊस तर खूप खतरनाक येतोय आणि मजा येणार आहे. छान अशी म्हणजे एकदम रिजनेबल प्राइस मध्ये भेटलेत आम्हाला.
स्टंट करायचे रे बाबा. ते हलवतात झिपलाईन मध्ये मधात थांबवतात. काय बोलतो आणि काय नाही. त्यांचा हीच- GoPro घेतलं किती पैसे रे? 500 रुपये म्हणताय. आणि मित्रांनो आपल्याला जर shoot बसले ते दोघ जण येते नेमकेच. आणि तुम्हाला कसं वाटतं ते सांगा. आजचा व्हिडिओ थोडा उशिराच येईल कदाचित. आणि चालू आहे थोडंफार ऍक्टिव्हिटी करणं. बघू अजून काय काय करता येईल आपल्याला. हे सगळं विअर करून बसलोय. काय असतं आता 2 वर्ष झाली त्या गोष्टीला. खूप मजा आली होती. काय रे केलेलं आपण हा माणूस. तुला मजा येणार की नाही आता परत कर ना बाबा. माझी इच्छा नाही होत यार. का पहिले केलं, अजून मस्त एन्जॉय केला. अजून तर रिव्हर राफ्टिंग करायची नाही आपल्याला. ना. एक तर पहिलेच वातावरण पुरं बाईकलेलं आहे माझं. ओम भाऊ, प्रवासाचं ले- मला सुट ले- नाही होते प्रवास. बरं ठीक आहे नंतर बोलतो तेव्हा. हा. प्रवास सूट होत नाही आहे, काय करणार आहे. असं नसते जीव. आपण सगळ्यांसोबत आलेले ना. सगळ्यांसोबत आपल्याला पण मजा आली पाहिजे. काय रे व्या. काहीच हो, problem विजू. नाही. हा आणि तू पण एक राईड कॅन्सल केली. त्याला सांगतोय तू. नाही मला काय माहितीये का मला पॅराग्लायडिंग मी मागच्या वेळेस केली पण मध्यंतरीच्या काळात काय झालं 2-4 असे व्हिडिओ आले अचानक पॅराशूट तुटलं ते खाली गेले त्यांना जीवालाच व्या जीवालाच व्या जीवालाच व्या तुम्ही. ओपन नाही झालं म्हटलं नको रे बाबा ये नाही करत होतो आम्ही. हा हे बघा हे आलेत बघा तुम्हाला. आलेत बघा तुम्ही. सॉरी वाव. त्यांना एक्सपिरियन्स विचारू आपण हा कसा वाटतंय तर. हे पेअरची आहे ना झाड लावलेले आहे आणि इकडे ऍपलचं झाड पण आहे. हे काय रे वेगळं काय. ओके चलो आ जाओ. हे पेअर बघा. हे काही काही नवीन नवीन गोष्टी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न दुसरं काही नाही. यातच सगळं जीवन आहे. चला यावरती. कसं वाटलं बाबासाहेब. तू नाही नाही करू लागला भ्यायला लागलाय तू. कसं एक्सपिरियन्स चांगला होता का. एक नंबर आवडलं. एक नंबर. सुदर्शनला मी विचारणार नाही कारण की सुदर्शन याच्या आधी केलेले. सुदर्शन कसं वाटलं. खतरनाक. प्रत्येकाने केलं पाहिजे की नाही. प्रत्येकाने केलं पाहिजे. तरी जेव्हा नाही करणार. कसं काय ए, त्याला चालू करा रे बाबा आपली शूट चालू आहे. आला पाहिजे. तू फोटो मध्ये गेलेला आहे. तू सुपर फोटो मध्ये. नाही तर आम्हाला चालू करायचं ना. चार्जिंग नाही ठेवून बोलतो. नाही आहे ना. काय होतंय काय आम्ही त्याला राहून राहून आमच्या गोप्रोला नुसतं खराब होऊन जातो. हा मोबाईल मध्ये पण चला ओंबो पण आता गेलेले. चला मित्रांनो. हात नाही पकड ना. हात पकडा एक मिनिट. वर घ्या वर घ्या वर घ्या वर वर कमरेला वर 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 कमरेला वर कमरेला. ये सही है क्या ये देखो एक बार. आप ठीक है. मांडीतला वर घे. हाथी बख्शी इसको देना गोप्रो ठीक है ना. हेलो हाथ में पकड़ना. हाताला हात धरा. नाही नाही हाताला हात धरा तर सोपं वाटतं. सिंगल सिंगल जाओ. आपका वेट ज्यादा है आप नीचे रहेंगे आप ऊपर रहेंगे. चलो. सीधा नेक्स्ट स्टेप. आपलाच जमलं नाही. नीचे के बंदे का गए. नीचे के बंदे का गए. एकंदरीमध्ये आपली झिप लाईनची जी ॲक्टिव्हिटी आहे ती पूर्ण झालेली आहे. खूप मजा वाटली. अजूनही धडधड होत आहे. पहिला अनुभव आहे पण खूप दिवस झाले त्या गोष्टीला तर थोडंफार होणारच. तर छान वाटलं आणि आता पुढे बघूया. आता आम्हाला रिव्हर राफ्टिंग पण करायची होती पण दिल्लीला पण पोहोचायचं आहे. बघूया किती वेळ लागतो काय वेळ लागतोय कारण की ऑलमोस्ट खूप उशीर पण झालेला आहे आम्हाला सगळ्यांना. सगळे कामं पेंडिंग पडलेली माझी तर थोडंफार सगळं बघून वगैरे सगळं काही करायचं आहे. इकडे 200 रुपयेच आहे झिप लाईनची पण ते काहीतरी हिडन चार्जेस घेते सुदर्शन. कळलं तुला. प्रत्येक ठिकाणी असंच चालतंय. अजून काही जेवण केलेलं नाही आहे आणि विजू भाऊची सध्या इच्छा आहे का विजू भाऊ जेवायची. नाही ऐकलं तुम्ही कारण की विजू भाऊला प्रवास सहन होत नाही तर त्या विषय आहे. बाकी आता कोमलचं तर मला काही आलं आहे 8 दिवस झाले. आता 8 दिवस मोजून 4-5 वेळा फोन आला आहे आणि ते पण पोरींसाठी झालं आहे.
तिला पर्सनली वाईट वाटलं असं मी नाही आणलं, पण तुम्हाला खरं सांगितलं ना कालच्या मागच्या व्हिडिओमध्ये की काय कारण होतं ना आणण्याचं. इकडे नाही जमत, इकडे नाही सर्वाईव्ह करू शकत. सुदर्शनसारख्या माणसाला की एवढा त्रास होऊ शकतो तर लेकरांचे काय हाल होतील त्या पण एक गोष्टी विचार करा. आणि लेकरं बाळं घेऊन इकडे नाही जमत. जे खरं आहे ते खरंच आहे आणि ते मान्यच करावं लागणार आहे. बाकी कामं काय आयुष्यभर चालूच राहणार आहे, त्यासाठी जावं लागणार आहे. आता कसं वाटलं रे बाबा? एक नंबर एक नंबर. एक नंबर. धकधक 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 अशी व्हायली, पुढे दुखणं की समजा पळून गेलं माझं. मग दुखणं आलं की डॉक्टरकडे जाण्याऐवजी इकडे जायला पाहिजे. हा, इकडे जायला पाहिजे. हां, तर असा एकंदरीमध्ये आमचा ट्रिप चालू आहे. तुम्हाला जसं सांगितलं होतं की माझं GoProमधला सगळा डाटा डिलीट झालेला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ खूप उशिरा तुम्हाला बघायला भेटला असेल, एक 4 वाजेच्या दरम्यान. पण ठीक आहे, आता अपलोड करूया आपण. काही दिवस मॅप टाक ना, सरळच असेल. तर काही दिवस जे आहे ना ते म्हणजे काही दिवस म्हणण्यापेक्षा अजून 2-3 दिवस सहन करा, नंतर तर रेग्युलर व्हिडिओ येतीलच. बाकी मला लेकरांची आठवण येते तर घरी जायचं आहे बघू. आणि आता रूट हाच असणार आहे, इथून दिल्लीहून जयपूर, जयपूरहून मुक्ताईनगर, मुक्ताईनगरहून जालना, असाच रूट असणार आहे. पण तिथं पोहोचायला देखील 2 दिवसच टाईम लागणार आहे, कारण की खूप गाडी ड्राईव्ह करायला लागते आणि तेवढी आपण सुदर्शनला ड्राईव्ह नाही करायला लावणार आहे, कारण की ते सहन पण झालं पाहिजे ना एवढ्या लांबपर्यंतचा प्रवास. हां, तर मग तुम्ही जर कधी तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये जो GoProमध्ये व्हिडिओ शूट केला त्यामध्ये मी सांगितलं होतं की तुम्हाला इकडचं काही माहिती असेल तर आम्हाला सजेशन द्या. पण आता तो व्हिडिओच नाही आहे, तर तुम्ही मला सजेशन देऊ शकता कमेंट सेक्शनमध्ये की अजून काही आहे का इकडे मार्केट वगैरे बघण्यासारखं. बाकी आम्ही मागच्याच पॅकेज घेऊन आलो, त्यामुळे मला काही इकडचं एवढं माहिती नाही आहे. चला, मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. बघू, रिव्हर राफ्टिंग करायची आहे, ती पुढे इच्छा झाली तर करेल. तिकडचा व्हिडिओ मी उद्या टाकेल. बाकी चला, सगळ्यांना काळजी घ्या. परत एकदा सगळ्यांना जय महाराष्ट्र.